सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. देवदत्त साबळे महाराष्ट्रातल्या लोकसंचिताच्या ऐवजाचा चालता बोलता आणि गाणारा दस्तऐवजच जणू. पिता सुप्रसिद्ध शाहीर साबळे यांच्याकडून वारसा हक्काचे शिक्कामोर्तब लाभलेले एक गुणवंत कलाकार देवदत्त साबळे. परंपरा.com, संगीत बया दारुघड, झुलवा या वेगळ्या पठडीच्या नाटकांचं तसंच वेगळ्या पठडीचं हटके संगीत देवदत्तदादांनी केलं. मनाच्या धुंदीत लहरीत येना, ही चाल तुरु तुरु, ही उडत्या चालीची बहारदार गाणी जी आजही मनाला भुरळ घालतात, ही गाणी त्यांच्या खात्यात जमा आहेत. भक्ती संगीत, चित्रपट संगीत, दूरदर्शनच्या मालिकांची शीर्षक गीतं असे अनेक संगीत प्रकार त्यांनी लीलया सिद्ध केले. दूरदर्शनसाठी त्यांनी मायवाटेचा मागोवा या मालिकेच्या शीर्षक गीताची चाल अक्षरशः 12 तासात करून पाठवली. तिच्या उदरी दडला कैक पिढ्यांचा हा ठेवा, जाणयाला घेऊ चला माय वाटेचा मागोवा, जाणयाला घेऊ चला माय वाटेचा मागोवा, माय वाटेचा मागोवा, माय वाटेचा मागोवा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे काही अखंड त्यांनी दूरदर्शनसाठी संगीतबद्ध केले. तरुण पिढीपर्यंत ज्योतिबांचं काम पोहोचवण्यासाठी हे अखंड मौलिक आहेतच, पण जनमानसाला समाज सुधाराच्या दृष्टिकोनातून निरंतर प्रेरणा देणारेही आहेत. देवदत्त साबळे यांनी अशा प्रकारचं काम आजतागायत अत्यंत जाणीवपूर्वक केलं आहे. संगीतात रमलेले देवदत्त दादा सुंदर रेखाचित्रही काढतात. वयाच्या या वळणावर ते अत्यंत समाधानी आनंदी आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत त्यांना त्यांच्या पत्नी वैजयंती यांनी सावलीसारखी सोबत केली आहे. देवदत्त दादांच्या या 50 वर्षांच्या कारकिर्दीला मनपूर्वक सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी उदंड उदंड शुभेच्छा. रसिक हो, देवदत्त साबळे यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग. देवदत्त दादांनी खास दूरदर्शनसाठी संगीतबद्ध केलेल्या नव्या कोऱ्या श्री गणरायांच्या गाण्यांचा नजराणा रसिकांसाठी खास. गायक आहेत केतकी भावे जोशी. पहाट झाली वाजू लागला मंजुळ हा चौघडा, पहाट झाली वाजू लागला मंजुळ हा चौघडा. आणि अभिषेक नलावडे. हे स्वानंदपुरीचा रहिवासी आला, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. तबल्यावर आहेत अमेय ठाकूर देसाई. ढोलकी आणि हँडसॉनिकवर आहेत हनुमंत रावडे. ऑक्टोपॅडवर संतोष पेडेकर. बासरी वाजवत आहेत प्रणव हरिदास. विक्रांत तरे. आणि कीबोर्ड अक्षय कावळे.
आणि सहगायक यशद घाणेकर, सिद्धांत करावडे, ज्योती काळसेकर, शर्मिष्ठा भाटकर. आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. हे स्वानंदपुरीचा रहिवासी आला, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. हे स्वानंदपुरीचा रहिवासी आला, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. मूर्ती गोजिरवाणी शेंदूर साजिरी, सिंहासनावरी मिरवितसे, कोटी कंदर्पाला ओवाळून टाका, बुद्धीच्या नायकावरोनिया. हे ज्याच्या बिरुदाचा त्रैलोकी धणाना, हे ज्याच्या बिरुदाचा त्रैलोकी धणाना, पतित पावन नाम गरजे, पतित पावन नाम गरजे. हे स्वानंदपुरीचा रहिवासी आला, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. मोर्या माझी लज्जा राखी दीननाथा, तुझ बिन आम्हा कोण आहे. महाद्वारी उभा कर जोडुनिया, भक्तिदान देवा दे मज. मोर्या गोसाव्याच्या वंशीचा किंकर, हे मोर्या गोसाव्याच्या वंशीचा किंकर, मागे निरंतर हिची सुख, मागे निरंतर हिची सुख. अहो स्वानंदपुरीचा रहिवासी आला, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी, आम्हासी भेटला मोरेश्वरी. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या गणेशोत्सव विशेष भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे यांच्याशी. दादा, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद. एका गोष्टीचा खूप आनंद होतोय, तुम्ही असे खुलून बोलताय आणि तुम्हाला असं झालं की काय सांगू आणि काय नाही. आणि आमची पंचायत अशी झाली की आमच्याकडे वेळेचं खूप बंधन आहे, परंतु क्षमा मागतो, केवळ वेळेअभावी अगदी मोजकेच मुद्दे बोलता येतील म्हणून. आणि पटकन मुद्द्याकडे एका येतो की मराठी रंगभूमीवर तुम्ही संगीत दिग्दर्शक म्हणून खूप काम केलं. म्हणजे दुसरा सामना नाटक असेल किंवा मुजरा घ्या सरकार नाटक असेल, ते अगदी अलीकडच्या काळात आलेलं परंपरा.com, म्हणजे मला वाटतं 10 वर्ष झाली असतील त्या नाटकाला येऊन, त्याला 8-10 वर्ष झाली असतील ते नाटक. अशी कितीतरी नाटकं झरझर अशी डोळ्यासमोरून जातात. परंतु संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे असं म्हटलं की 2 नाटकं प्रकर्षाने आमच्या डोळ्यासमोर येतात, ते म्हणजे संगीत भया दारुगड आणि झुलवा. बरोबर. तर या दोन्ही नाटकांविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे ती नाटकं तालमीत, आपण म्हणतो ना एखादं नाटक तालमीत कसं उभं राहतं
म्हणजे सगळ्याच बाबतीत अभिनय असेल, नेपथ्य असेल, संगीत दिग्दर्शन असेल, तर ते सगळं ऐकायला आवडेल. आणि मला वाटतं झुलवासाठी तुम्ही गाणी सुद्धा लिहिलीत ना? हां, गीतकार म्हणून पण मीच काम केलेलं आहे. मग त्याविषयी सुद्धा ऐकायला आवडेल. ते झालं असं काय माहिती आहे की तो विषय जोगते आणि जोगतिणी हो यांच्या जीवनावर असलेला दाहक विषय होता तो. हो त्याच्यामध्ये एक मुलगी असते, त्या जोगता जोगतिणीची तरुण मुलगी, तिला शिकायची आवड असते. हम्म. पण त्यांचं म्हणणं असतं की हिने आता आमच्याबरोबर जोगवा मागायला यावं. हम्म. कारण काय असतं, जोगवामध्ये नाचण्याचा थोडासा भाग असतो. ही जर मुलगी नाचली तर पैसे आणखी मिळतील, ती भाबडी आशा असते त्यांना. बरोबर बरोबर. पण ती नकार देत असते. असा तो द्वंद्व त्या नाटकात होतं. त्या नाटकाला संगीताचे 2 पदर होते. एक तर होतं जोगते जोगतिणी, जेव्हा गाणी म्हणत म्हणत जोगवा मागायला जातात गावात आळीआळीत, तर त्यांच्या तोंडीची ती जोगतीची देवीची गाणी. आणि हे नाटक घडताना त्या संपूर्ण नाटकात जे प्रसंग घडत जातात ते एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात पटकन जात्या म्हणून रचलेले ब्रिजेस, अशा टाईपची गाणी. अच्छा, असे 2 पदर होते ह्या. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण संगीत नाटक म्हणू शकू, म्हणजे गाण्यातून नाटक पुढे गेलं. हां, गोष्ट पुढे असं गेली. असं असं, असं हां. तर तसा प्रकार होता तो. त्याच्यामध्ये मी देवीची पण गाणी रचना केल्या, तसंच म्हणून दाखवतो पाहिजे. जरूर जरूर. हां. माझी ग माता यल्ले देवी, तू माझी ग माता यल्ले, माझी माता यल्ले देवी, तू माझी ग माता यल्ले, बहु तुझी किरत पसरो या जगतात सती माता यल्ले, रेणुका देवी बोले माता, रेणुका देवी बोले, सौंदत्ती दरबार त्रिलोकी दलभार तुझ्या पायी डोले, सौंदत्ती दरबार त्रिलोकी दलभार तुझ्या पायी डोले. हे देवीचं प्रार्थना म्हणा किंवा देवीची आरतीचं ढंगाचं हे गाणं मी रचलं. ज्यांना नाटक सुरू व्हायचं आणि त्यानंतर मागायला जातात तेव्हा, यल्लमा आई तुझा मी भंडारा मिरवीते, यल्लमा आई तुझा मी भंडारा मिरवीते, साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही जोगवा मागते, साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही जोगवा मागते, देवीच्या कारण देहाचं खेळणं रिंगण मांडते, देवीच्या कारण देहाचं रिंगण मांडते, आणि साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही जोगवा मागते, साऱ्या गावाच्या आळी आळी तुम्ही जोगवा मागते. ते जोगवा मागायला जाताना त्यांनी म्हटलेलं त्यांचं बॅकग्राऊंडचं गाणं होतं हे. आणि मग हिच्या जीवनामध्ये जेव्हा जोगवा मागायच्या पूर्वी एक विधी असतो, तो करायचा असतो. ती मग तिला सांगतात, तुला शिकायला देऊ आम्ही, तुझं शिकायची हौस आहे ना, देऊ तुला, पण तू आमच्याबरोबर ठराविक काळामध्ये जोगवा मागायला यायचं. तर ती म्हणते ठीक आहे, मग आता नाहीला जाईल, असंही उडून येणार, तर एवढीच आपल्याला शिकायची संधी मिळते म्हणून मग ती होकार देते. आणि मग तो जो विधीसाठी जाते ते असं केलं होतं, तिला घेऊन ते विधीला निघालेत आणि ते विधीला जातात. ते असं होतं, सौंदत्तीची जत्रा सरली जगली निघाली, जगनी निघाली हो जुगुळवाडीला, जुगुळवाडीला आली गुगुळ काढाया, गुगुळ काढाया आली जुगुळवाडीला, वीणा कुंडी भीमा कुंडी आली नहाया, रुंडी मुंडी शृंडीच्या पायीला गाया, सौंदत्तीची जत्रा सरली जगनी निघाली, जगनी निघाली हो जुगुळवाडीला, जगनी निघाली हो जुगुळवाडीला, जगनी निघाली हो जुगुळवाडीला. असं ते प्रवास दाखवलेला होता. त्यानंतर मग ते नाटकामध्ये जवळजवळ 15-20 गाणी होती. पण सगळं तुम्हीच लिहिलं. त्याचं म्हणजे तिचं जेव्हा बिंग फुटतं त्यांचं, आणि त्याला मग त्याच्यावर असं होतं, अरे कळलं 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 साऱ्या गावाला कळलं, या नावानं जगनीला येशीला टांगलं, सध्याचं बापू होणं सगळ्यालाच नडलं, सध्याचं बापू होणं सध्यालाच नडलं, येलू परसाच्या दारात त्यानं रिंगण ओढलं, हे कळलं 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 साऱ्या गावाला कळलं. असं अशा प्रकारची सगळी ती ब्रिज असलेली गाणी होती. एक छोटासा प्रश्न विचारू का? म्हणजे आता गीतकार देवदत्त साबळे यांना प्रश्न विचारतो, आता नाटकासाठी तुम्हाला गाणं लिहावं लागलं, मग त्याआधी जसं संगीत दिग्दर्शक नाटकाचं मध्ये सगळं संहिता वाचतो, तसं गीतकार देवदत्त साबळे यांनी त्या नाटकाची भाषा काय आहे, म्हणजे त्याचा तुम्ही काही अभ्यास केला होता की? आणि काय माहिती का, गावी राहिल्यामुळे ह्या लोकांना पाहण्याचा आणि त्यांचे जीवन प्रवास पाहण्याचा मला संधी मिळाली होती ना. धनगर म्हणा, वासुदेव म्हणा,
किंवा हे जोगते जोगतीने अगदी गावात नेहमी येणारी ही मंडळी होती. त्यामुळे त्यांचा आणि माझा त्यांची माझी ओळख होती, म्हणजे पर्सनल ओळख नाही म्हणत, त्यांना मी ओळखत होतो. त्यामुळे त्यांचा तो प्रभाव, त्यांचा तो ढंग माझ्या डोक्यात होता. त्यांच्या भाषेचा म्हणजे त्यांच्या उच्चाराचा जो काही प्रभाव असेल तो हे सगळं माहिती असल्याशिवाय असं बरोबर आहे. त्याशिवाय तुम्हाला ती शब्द बघा ना, शब्द, कारण तिथे अगदी प्रमाण मराठी भाषेतलं गाणं लिहून तिथे नाही चालणार नाही ना, नाही चालत. त्या अनुषंगाने शब्द योजना झाली पाहिजे. असंच तुमचं एक अतिशय म्हणजे मलाही आवडलेलं नाटक म्हणजे संगीत बया दार उघड. तर त्या नाटकाविषयी, कारण त्यामध्ये सगळ्या काय म्हणतो आपण संत परंपरा, स्त्री संत परंपरा, त्याच्यामध्ये काय होतं, एक तर सगळ्या स्त्रिया संतांची गाणी असल्यामुळे स्त्री संतांचा विचार करून मला चाली कराव्या लागल्या. त्याला आपण नेहमी बघतो तशी भजनाचे पुरुष भजन मंडळ चालतात, त्या भजनाच्या चाली चालणार नव्हत्या. बरं, दुसरं असं असतं की जेव्हा तुम्ही लगातार 40-43 गाणी ऐकता, प्रेक्षक ऐकणार, तर त्याच्यामध्ये परत परत तेच तोचपणा येऊ शकतो, तो येऊ नये याची मी पूर्ण दक्षता घेतली. म्हणजे असं थोडक्यात तुला एक दाखवतो, एक 2च आता समोर आहेत गाणी. मुक्ता मुक्त दोन्ही आई कातो करणी, हरिनाम वर्णी सदा काळ, हरिनाम वर्णी सदा काळ, नाही काळ तिथे आम्हा वेळ कैची, नाम छंदाची गोडी थोर, हरिनाम छंदाची गोडी थोर. विठ्ठल 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 विठ्ठल, नाना विघ्न बाधा नाही को आम्ही कदा, निरंतर धंदा राम कृष्ण, मुक्तपणे मुक्त मुक्ताई रत, नाम सेवित सर्व काळ, हरिनाम सेवित सर्व काळ. मुक्ता मुक्त दोन्ही आई कातो करणी, नाम वर्णी सदा सदा काळ, हरिनाम वर्णी सदा सदा काळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, असं ते एक रचना होती. आणि जेव्हा तिच्या आर्तपणे हाक मारल्याचा भास ज्या गाण्यातले होत होता, त्याचा मला म्हणता येईल का बघतो मी. अवघा रंग एकची झाला, अवघा रंग एकची झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एकची झाला. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. देही असूनी तू विदेही, सदा समाधीस्थ राही, देही असूनी तू विदेही, सदा समाधीस्थ राही. पाहता पाहणे गेले दूरी, म्हणे सोख्याची महारी, हा अवघा रंग एकची झाला. क्या बात है, क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे, चांदवा चांदण्या रातीला आला, चांदवा चांदण्या रातीला आला, आला तो आला जाताना चांदणं गोंधून गेला. होते टिपूर चंदेरी रात, मी बाई बसले होते अंगणात, आला उतरून डोंगर दरी, आला कानाने मागल्या दारी, आला उतरून डोंगर दरी, हलक्या पावलाने मागल्या दारी. काय बाई सांगू क्षणात जीव माझा हरपून गेला. आला तो आला जाताना चांदणं गोंधून गेला, आला तो आला जाताना चांदणं गोंधून गेला, आला तो आला जाताना चांदणं गोंधून गेला. दादा, म्हणजे तुम्ही इतकं काम केलंय, परंतु तुम्ही प्रत्येक पिढीबरोबर स्वतःला बदलत देखील ठेवलं. हो.
म्हणजे 1980 साली जे काम केलं, 90 साली जे काम केलं, 2000 साली, तसं तुम्ही आता एक 7-8-10 वर्षापूर्वी एक परंपरा.com नावाचं म्हणजे नाटक आता तुम्ही ते केलं. त्याचा जरा क्षमा करायची मला, कारण ती काय मी गाणी म्हणलेली नाही. हा, ती गाणी करून नाही, मी- त्या गाण्याकडे यायच्या आधी हां. तर तुम्ही काळाबरोबर जे संगीत बदलत जातं, म्हणजे हा तर काय निसर्गाचा नियम आहे, नियम आहे. तर तुम्ही असं वेगवेगळं संगीत ऐकता का? मी सांगू, हा, मी सगळं संगीत ऐकतो आणि मी सगळ्या संगीतकारांवर, म्हणजे भारतातल्या जे संगीतकार त्या काळात हिंदीमधले किंवा मराठीमधले, त्या सगळ्यांना मी एकसारखा मान देतो. म्हणजे हिंदीमध्ये हा माझा आवडता आणि तो माझा ना आवडता. अरे एखाद्याचं गाणं असं आहे की बाकीचे त्याची सगळी गाणी बाजूला ठेवा आणि एकच गाणं आकाशापार. बरोबर. त्यामुळे मी त्याच्यात भेदभाव करत नाही. तसं मराठीमध्ये पण तसंच कधी कधी काही नावाजलेले कुणी सांगितलं बाबा ह्या भाषेतलं एक गाणं चांगलं आहे, तेही मी आवर्जून ऐकतो. किंवा त्याचं मला आवडतं पंजाबचं आहे म्हणा, मद्रासचं आहे, चांगलं असेल तर मी नक्कीच आवर्जून. फॉरेनचं असेल तर ती मुलांमुळे पण मला माझ्या काही नवीन गाणी ऐकायला मिळतात. किंवा टी व्हीवरून ते जेव्हा बघतात तेव्हा ते ऐकावंच लागतं, ते कानावर पडतं. मग ते सूर पण मी मान्य करतो की ऐकतो. असं कधी झालं का अरे ही चाल ना आपल्याला आवडलेली, ही आपल्याला आता कुठेतरी म्हणजे चाल चोरायची नाहीये, पण हा त्यातली जी ढंग काही आणायचा आहे. स्वरकल्पना, स्वरयोजना असेल ती आपल्याला कुठेतरी वापरता येईल. हे मी नाही. अशासाठी विचारतोय नाही. की आता तुम्ही परंपरा.com ला जेव्हा संगीत दिलं तेव्हा 1980 सालातलं संगीत, हां. 1940 सालातलं संगीत, 1900 साली संगीत रंगभूमीवर असलेलं संगीत, हे जे सगळे बदल होत गेले ते, आणि आता तुम्ही दिलेलं संगीत, हो हे पूर्णपणे वेगळं वाटतं. हो, वेगळं केलं. हा, तर त्याला कारण अगदी तरुण पिढी त्यात काम करत होती, वातावरण अगदी तारुण्याचं होतं. मग त्यावेळेला आपण पण आपलं वय विसरून थोडंसं मागे जायचं आपण. मागे जातो. वय तर तेवढंच राहतं, पण आपलं विसरून वय आपण मागे मागे करायचं जातो. आपण. त्यावेळेला मी असं काही गाणं केलं होतं त्या नाटकासाठी. ये अशी भेट सखे चांदणे होऊनी अंगणी, मन उदास माझं हे तुझ्या वाचुनी, मन उदास माझं हे तुझ्या वाचुनी. हे अशी भेट सखे चांदण होऊनी अंगणी, हे मला आठवतं एक गाणं. दुसरं असं केलं होतं, असं मला वाटत का असं वाटत हो, असं मला वाटत का असं वाटत, मनिये धडके बोले मचलके कुणीतरी खुणावत, असं मला वाटत. हे असं पण केलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. दादा, तुमच्याबरोबरच्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता ऐकूया तुमचं संगीत दिग्दर्शन असलेलं कवी मोरेश्वर यांचं हे गाणं. रसिको, ऐकूया कवी मोरेश्वर यांची रचना, संगीत दिग्दर्शन अर्थातच देवदत्त साबळे यांचं. मोरया 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 पाय घड्या तळवटीवरी पदे घोमटी, पाय घड्या तळवटीवरी पदे घोमटी, ठेवून या जगजेठी, अहो ठेवून या जगजेठी, जात असे मंदिर, अहो अहो जात असे मंदिर, चालले मोरया
वा दादा, हे गाणं अप्रतिमच झालेलं आहे. इतक्या वर्षांच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये, 50-52 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही नेहमी असं म्हणता की काही गोष्टी अशा जपलेल्या असतात हृदयात, ते म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा. हो, शाहीर साबळे महाराष्ट्राची लोकधारा, की पुढे आम्ही तर काही बोलूच शकत नाही म्हणजे. पिढ्यानपिढ्यांना ते. आणि असे त्या महाराष्ट्राची लोकधारा जे तुम्ही कितीतरी कार्यक्रम, म्हणजे वादक म्हणून सुद्धा होतात, हो, सहकलावंत म्हणून सुद्धा तुम्ही होतात, आणि कधी कधी समोरनं बघणं, व्यंगेतनं बघणं बाबांचे त्या आधीचे कार्यक्रम हो, होते. हो, हो. तर तो एक काय म्हणतो आपण, असा तुमच्या आयुष्यातला अतिशय समृद्ध अनुभव. हा, तर तो जरा आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सांगा ना, की कलावंत कसा घडत जातो कळत नकळत. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान. त्याचं क्रेडिट म्हणा किंवा त्याचं योगदान म्हणतात, काय तुम्ही शब्द वापराल, ते सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे शाहीर साबळे, माझे वडील बाबा, यांचा यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांना असा काही प्रोग्राम असावा आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखवणारा, असं सतत वाटायचं. त्याला कारण, काही वर्षांपूर्वी ते ह्या प्रोग्राम येण्यापूर्वी रशियाला दौऱ्यावर गेले होते. रशियाला काही डेलिगेटबरोबर दौऱ्यावर गेले होते. दौऱ्यावर गेल्यानंतर तिथे त्यांनी पाहिलं की ते ज्या ज्या प्रांतात किंवा क्षेत्रात जायचे, तिथं त्या त्या प्रांतातले पोशाख केलेले कलाकार येऊन त्यांचं नृत्य, गाणी सादर करायचे. त्यांना तो प्रकार खूप आवडला, की ती त्या प्रांताची ओळख करून द्यायची, ती त्या प्रांताची असं त्यांना ते आवडलं खूप. ते म्हणले हिथे तर आपल्याकडे तर धन आहे आणि कितीतरी प्रकार आहेत, विविधता खूप आहे, खूप विविधता आहे, मग आपण असा प्रोग्राम केला तर काय होईल, ती त्यांनी कल्पना मांडली. आणि मग अख्ख्या परिवारानेच त्यात झोकून दिलं. म्हणजे आमचा सगळा परिवार त्यावेळेला जेवढे होते त्या सगळ्यांनी आपापल्या भूमिका त्यात साकार केल्या आणि तो प्रोग्राम साकार केला. त्याच्यामध्ये माझी आपली लहानशी भूमिका संगीत संयोजक, मी संगीतकार म्हणून नाव लावलेलं नाही, संगीत संयोजक. तरी त्यातली काही गाणी मला लिहावी लागली, कारण ते असं होतं की पारंपरिक प्रोग्राम करतोय तर तिथे मला मग नाव देता येणार नव्हतं. बरोबर. मला नाव गुप्त ठेवलं मी आणि ती गाणी गरज आहे म्हणून लिहिली. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. काय असतं की काही कलाप्रकार हे खूप पसरट असतात. उदाहरणार्थ धनगरांच्या बाज, हा धनगरांचा बाज आहे तो ओवी बाज असतो. ते काय करतात, एक श्रावणबाळाची कथा घेतली, श्रावणबाळ, की श्रावणबाळाचा जन्मापासून ते श्रावणबाळाच्या एंडपर्यंत जो प्रवासात टप्पे घडले ते ओवीच्या माध्यमातून. अरे सुंबरानं मांडलं बा सुंबरानं मांडलं, तवाच्या येळला बा तवाच्या वक्ताला हो, आणि श्रावण बाळ निघालं कावड घेऊन हो. अशी कथा सांगत 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 ती संपूर्ण त्यामध्ये जवळजवळ तास, 1.5 तास, 2 तास जातो. अच्छा, एवढं तर तुम्ही हा बरोबर, एका कार्यक्रमातला एक भाग एवढा नाही करू शकत. मग मी काय केलं की त्यांचं जीवनचरित्र कसं दिसेल, त्या गाण्यातून धनगरांचं जीवनचरित्र कसं दिसेल लोकांना हे दाखवण्यासाठी मी मग गाणं लिहिलं. आणि त्याची चाल पण मी वेगळीच केली, कारण ते हा बाज नाही तो. अच्छा, सुंबरानं मांडलं का, आम्ही ते 2-4 ओळी घेतल्या, पण पुढे मग हे जॉईन केलं. आम्ही धनगर हो हो, माळ रानाच हो हो, काळा नातीच हो हो, दऱ्या खोऱ्यानं डोंगर माथ्याला आम्ही राहणार धन मेंढर हो हो, काळ पांढर हो हो, माझी लेकर हो हो, रणमाळानं चरत हुंदड त्यात दिसभर हो. असं ते मी रचना केली. मग पुढे मग येताळ बाबाच्या माळाला र, येताळ बाबाच्या माळाला, शिवराम तात्याची बाभळ र, शिवराम तात्याची बाभळ, छक्काट्टा बांधला शेंड्याला र, छक्काट्टा लावला शेंड्याला, मेंढर झोंबती शेंगांना र, मेंढर झोंबती शेंगांना हो 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 हो, गेली पाण्याला हो हो, कळपा कळपाने हो हो, बांधा बांधाने हो हो, त्यांच्या मागून पळत निघाल त्यांचं लेंडारे आम्ही धनगर, असं लिहिलं. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्या रचना मी स्वतः ती केली म्हणा, किंवा मायेचा निजरूपाईचा गोंधळ मांडला ते लिहिलं मी गाणं. ऐकवा ना थोडंसं पटकन. मायेचा निजरूपाईचा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला न देवा गोंधळाला यावं,
उदे ग अंबाबाई आई उदे ग अंबाबाई मोरेश्वर गणा गोंधळा यावे वाईच्या गणपती गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे पाठ नाही आता. नाही नाही ठीक आहे, हरकत नाही. पण असं व्हायचं कधी की हे जे काव्य तुम्ही रचले आधी ते आधी बाबांना वाचून दाखवायचं की बाबा आपल्या नाही तेवढं नाही, तर नंतर ते मान्य झालं होतं की हा करणार ते योग्य करणार. म्हणजे ते तसं नाही काय झालं कधी, म्हणजे त्याची परीक्षा कधी परीक्षा वगैरे व्हायची नाही, नाही. ते मान्य झालं हा की हा तू करणार करायचं ते. आणि हे आपल्या महाराष्ट्राची लोकधारामध्ये करणार. तुम्ही त्या महाराष्ट्राची लोकधारामध्ये बाबांनी पण अर्थात जवळजवळ सगळे प्रकार आले होते ना आपले. नमन असेल, नमन घ्या, खेळ तुमचं असेल, बाल्या होतं, बाल्या आणि सगळंच म्हणजे हे सगळं होतं. ते आंबा बाजूला गेलो मला 2च ओळी मिळाल्या होत्या, हा 1 कडवं मिळालं हा. होतं. मग पुढचं रेकॉर्डिंगला पाहिजे होतं म्हणून मी त्याची 2 कडवी मी स्वतः लिहिली, पण ती कुणाला वाटत नाही मी लिहिलेली. कुठली ती? आंबा बाजला गो आंबा बाजला गो आंबा बाजला गो आंबा बाजला ओबड धोबड आंबा बाजला गो पाळणा बांधिला गो बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो पाळणा बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो हे पाळणा बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो पाळणा बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो पाळणा बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो पाळणा बांधिला येडा लिला पाळणा बांधिला गो. क्या बात है, क्या बात है. मैत्र से हे शब्द सुरांचे दादा म्हणजे तुम्ही मागे एकदा असं म्हणाला होतात की तुम्ही जेवढ्या चित्रपटांना संगीत दिलं, जेवढे चित्रपट तुम्ही नाकारले म्हणजे काही कारणांमुळे आणि जेवढे चित्रपट परिस्थितीमुळे तुम्हाला नाकारावे लागले, म्हणजे वेळच नव्हता तुमच्याकडे इतक्या धावपळीत, तर त्याची संख्या जवळजवळ 170च्या आसपास आहे. नाही थोडीफार असेल, पण मी एक काय होतं माहिती का, तो काळ इतका बिझी होतो मी. लोकधारा आणि माझ्या रेकॉर्डिंग्सची कामं इतकी असायची. एक तर कॅसेटचा जमाना आल्यानंतर तर माझ्या मागे कामाचा डोंगरच उभा राहिला होता. खूप गाणी केली मी. एक पटकन प्रश्न विचारू का? म्हणजे त्या कॅसेट कंपनीचं मी नाव घेत नाही, परंतु एका कॅसेट कंपनीचे अधिकारी तुमच्याकडे आले होते आणि ते म्हणाले होते की आम्हाला संगीत दिग्दर्शक म्हणून म्हणजे देवदत्त साबळे एवढं फक्त नाव द्या तरी आम्हाला चालेल. असं काही घडलं होतं का त्यावेळी? नाही, म्हणजे अशाच त्यांच्या म्हणण्याचा तोच हेतू होता की तुम्ही कहाणी कशीही द्या किंवा कोणाचीही द्या, पण संगीत दिग्दर्शक देवदत्त साबळे नाव द्या. पण कधी कधी असं असतं की सगळ्या या गोष्टी तुम्हाला माज करता येतो, पोटासाठी माज नाही करता येत. बरोबर. तो काळ असा होता की ओघाने ओघ सुरू झाला होता पैशाचा, त्यामुळे ही कामं नाकारू. काही गाणी तर मी अशी केलीत की मी ती कुठे उल्लेख पण करत नाही, अशाही पण रचना कराव्या लागल्या मला. मला म्हणजे व्यवसायाचा भाग होता तो, तर मी त्याचा अजिबात उल्लेख करत नाही. पण तो मी केलं आणि ती कॅसेट सुदैवाने मला त्याच्याबद्दल कुठून काही कॉमेंट आली नाही, पण नाव लावलं होतं देवदत्त साबळे. काही इलाज नव्हता, काय चालतंय पण करावं लागलं. हरकत नाही. आणि खरं तुम्ही म्हणतात असं की आपण त्याचा उल्लेखही करू शकत नाही, कारण तो व्यवसायाचा भाग असतो. दादा, तुम्ही जेव्हा एखादं गाणं निवडता, म्हणजे संगीत दिग्दर्शक म्हणून मी तुम्हाला फक्त हा म्हणजे प्रश्न विचारतोय की कधी कधी आता तुमच्यामध्ये गीतकार सुद्धा लपलेला आहे, तर कधी कधी समजा मी तुम्हाला एक गाणं दिलं की दादा हे असं असं गाणं आहे, याला तुम्ही चाल लावा, आणि एखाद दुसरा काही शब्द तुम्हाला खटकला किंवा एखादी ओळच तुम्हाला खटकली, तर ती तुम्ही बदलली आहे, मी असं कधी झालं? अगोदर सांगतो गीतकाराला, मग हे वजनात येत नाही, माझ्या मीटरमध्ये येत नाही, तर तुला काय वाटतं बघ, मला माझ्या डोक्यात हे असं असं आलंय, त्याला पटलं तर तू बघ, मला ह्या मीटरमध्ये दे, जे काय योग्य असेल ते करून दे, ह्या मीटरमध्ये मला करून दे. त्याप्रमाणे मग तो बिचारा बरेचसे जण करून देतात. खूप जण मोकळ्या मनाचे असतात, हे चांगलं वाटतं, हे राहून द्या तुमचं चालेल, असे पण मनाचे असतात काही जण. पण मी पहिलं त्यांना प्रेफरन्स देतो
मी आगाऊपणा करत नाही की किंवा असं नाही. पण मला बदलून पाहिजे एवढं मात्र. पण ते माझ्या मीटरमध्ये बसलं नाही तर चाल होणारच नाही चांगली. आणि कित्येक वेळा काय होतं, अर्थहीन जर रचना झाली तर त्या अख्खा गाण्यावर त्याचा परिणाम होतो ऐकणार आहे. तुम्ही गायक कसे निवडलेत इतक्या वर्षांमध्ये? म्हणजे अमुक एका गाण्याला अमुक एक गायक पाहिजे, अमुक एका गाण्याला काय अमुक एक गायिका पाहिजे, असं काही झालं की निर्माता सांगतो? नाही, खूप वेळा असं उलटं झालंय. खूप वेळा असं होतं ऍडजस्ट करावं लागतं, करावं लागलंय की बाबा हा गायक आपल्याला पाहिजे तर हे करा. पण कधी कधी मी पण बाबा इथे तुम्ही ह्या गाण्यांना जर हा व्यक्ती गायकाला घेतलं तर त्याला नाही दिलं. अशी अनेक गाणी आहेत की जी मी सुचवलेल्या गायकांनी गायल्यावर अजरावरच झाली ती गाणी. अशी आहेत गाणी. तर आणि माझ्याकडे माझं भाग्य, खूप मोठमोठ्या लोकांनी गाणं माझ्याकडे गायलं मराठीतल्या. ते मला आनंद वाटतो त्याचा. अगदी सुरेश वाडकर साहेबांचा काय किस्सा? अगदी आयत्या वेळी काहीतरी. सुरेशजी तर काय बाबा, त्यावेळेला इतके, आत्ता सुद्धा ते गुरुतुल्य आहेत सगळ्या महाराष्ट्राला. खूप मोठा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे माझी पण त्यावेळेला कसं होतं, त्यांचं नुकतंच पदार्पण झालं होतं आणि त्यांची बरीचशी गाणी हिट झाली होती. आणि त्या काळात मी सांगतो माझ्यासारख्या कलावंताला संगीतकाराला नक्की वाटत असणार की सुरेशजींनी आपलं हे गाणं तरी म्हणावं. आणि मलाही वाटायचं. पण माझ्याकडे त्यावेळेला कसं होतं, माझ्याकडे लोककलेची गाणी जास्त असायची. तिथे सुरेश कुठे बसत नव्हती. त्यांना मी काय हे पावलाय देव माझा म्हणणारी म्हणायला बोलू शकत नव्हतो किंवा काही. पण मी त्यांच्यासारखं काय काम येते का बघत होतो. आणि मला योगायोगाने एका कंपनीने, माझं भाग्य की मला एकदम दर्जेदार काम दिलं. म्हणजे दर्जेदार म्हणण्यापेक्षा ज्याला क्लासिकल बेसचं काम दिलं. हा शब्द म्हणजे शास्त्रीय संगीताच्या आधारावर त्यावेळेला जे गाणी केली त्यावेळेला मला वाटलं की ही गाणी आपण आता नेऊन दाखवू शकतो, एवढ्या ह्या गाण्यांची उंची आहे. सुरेशजी गातील न गातील त्याचा प्रश्न आहे. मी आणि मग माझं ते गीतकार मित्र मधुकर आरकडे आम्ही दोघं गेलो त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणलं असं किस्सा ऐकण्यासारखा आहे. त्यांना मी फक्त म्हणलं असं माझी इच्छा आहे, गाणी मी केली, तुम्ही म्हणले दाखव ऐकू. ते पण प्रेमळ भयंकर ऐकायला पण काय. मी गाणं सुरू केलं. तुंडिल तनया सुवर्णकांती कुमकुम शोभे भाळावरती दुडदुड धावे दुडदुड धावे अंगणी खेळती गजानन अंगणी खेळती. हे गाणं दाखवलं. दुसरं दाखवलं. आले 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 गणपती मोरया सोबती सर्व सुखाचा नात जो दीन जनाचा स्वागता जाऊ आले गणपती मोरया. आले 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 धांगदे दांगे धांगते तातर धांगदे ना असं स्वागत गीत होतं. नंतर एक क्लासिकल ढंगात होतं. सुभग सुंदर गजमुखा झाली प्रभा आता उठा ओंकार श्री सुखकारका शंभू सुता सुभग सुंदर गजमुखा. हे मला गाता आलेलं आहे पण ठीक आहे असं म्हणलं. अशी तुमची अनेक गाणी झाली. मग त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी स्वतःहून कंपनीला फोन केला, मी देवदत्तांची गाणी गातोय, माझी काय हरकत नाही आहे. मग मला ते रान मोकळे झालं. म्हणजे कंपनीने मला अगदी वा वा क्या बात हो गई असं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. दादा आपल्या गप्पा अशाच चालू ठेवूया, पण तत्पूर्वी ऐकूया तुमची एक नवी कोरी रचना. ऐकूया. जय देव जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरळ भुजदंडा. जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरळ भुजदंडा. जय देव 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 जय देव. प्रसन्न भाळा विमला करी घेऊन कमळा उंदीर वाहन दोंदीर नाचसी बहुलीला. रुणझुण करती घागरिया गोळा सकाल सुस्वर गायन शोभित भवलीला. जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरळ भुजदंडा. जय देव 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 जय देव. सारे ग म पधनी सप्त सूर भेदा
श्वासी गती छंदा तातक तातक थैया करसे आनंदा ब्रह्मादिक अवलोकित गम बलारविंदा जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरभुज दंडा जय देव 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 अभय वरदा सुखदा राजीव दल नयना वर्षा कुश लड्डू दर शोभित शुभ रदना ऊर्ध्व दोन दिल मूषक कार्तिकेय रचना मुक्तेश्वर चरणांबुजी अधिपति करि भ्रमणा जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरभुज दंडा जय देव जय वक्रतुंडा सिंदूर मंडित विशाल सरभुज दंडा जय देव 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 मैत्र से है शब्द सुरांचे हो गेला वळीवर निघून आला मिरग फिरून गेला वळीवर निघून आला मिरग फिरून पुण्या चालल्या रानात पुण्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण ये रे गड्या कांदरी दादा पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण दादा तुमच्याकडे गेल्या 50 वर्षातलं सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे याची रसिक प्रेक्षकांना देखील कल्पना आहे, पण वेळेचं बंधन पाळायचं म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की इतक्या या 50-55 वर्षाच्या सांगीतिक कारकिर्दीमध्ये असे अनेक प्रसंग घडले असतील की जे तुमच्या कायम स्वरूपी लक्षात राहिले असतील किंवा अशा काही आठवणी असतील, तर अशा कुठल्याही 1-2 आठवणी तुम्ही सांगा आणि तुम्ही लिहिलेलं गाणं आणि तुम्हीच संगीत दिग्दर्शित केलेलं गाणं हे आम्हाला ऐकवा आणि मग आपण आपल्या या आजच्या भागाची सांगता करूया. आधी 2 आठवणी सांगा ना. कुठल्या आठवणी अशा आहेत मला अभिमान वाटणाऱ्या आठवणीत की म्हणजे देवतुल्य ज्यांना मानावं अशा आमच्या परिचयाच्या म्हणजे आपल्या भारतातल्या खूप लोकप्रिय ताई म्हणजे लताताई त्यांच्याबद्दलची आठवण आहे लता दीदींची. ती अशी झाली की एका कंपनीचं अगदी नवीन कंपनी फोन आला की तुम्ही आमच्या नवीन कंपनीचं पहिलं कॅसेट तुम्ही कराल का. त्यावेळेला माझं कॅसेट फील्ड ह्याच्यामध्ये खूप गाणी लोकप्रिय झाली होती कॅसेट फील्डमध्ये. तुम्ही कराल का. म्हणलं अमकी एवढी रक्कम द्या मी करेन. त्यांनी मान्य केली ती रक्कम आणि मग त्यामुळे ठरलं करायचं. त्यामुळे तर गाणी तयार केली वगैरे सगळं झालं. मला काही कल्पना नाही आणि ओपनिंग ठरलं तर त्यावेळेला एक कॅसेट कंपन्यांचे एक लिमिटेड आकाराचे स्टुडिओ मुंबईमध्ये एक 10-12 होते. त्यातल्या कुठे मिळेल त्या स्टुडिओत आम्ही रेकॉर्डिंग करायचो. नावं मला आता आठवत नाही. पण हे एक असं होतं की हे रेकॉर्डिंगचं पहिल्या दिवसाचं रेकॉर्डिंग हिंदी फिल्ममधल्या टॉपच्या स्टुडिओत ठरलं. मी आश्चर्यचकित झालो. अरे ह्या मराठी गाण्यांचं रेकॉर्डिंग एवढ्या मोठ्या भव्य स्टुडिओत का करतायत, असं काय कारण आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं. म्हटलं आपला काय करायचं आहे, त्यांनी पैसे ते भरणार आहेत, आपल्याला थोडीच काय. गेलो रेकॉर्डिंगला. सकाळी हजर झालो तर चल बसलं. सगळे भांडाभांडी झाली. म्हणलं काय झालं, काय थांबवत आहेत. म्हटलं की त्याला कोणतरी येतं आहे. म्हटलं थोड्या वेळानं प्रत्यक्ष लता दीदी, मीनाताई आणि सगळा परिवार हजर झाला तिथे. पळत गेलो आम्ही, सगळे पाया पडलो, बाजूला उभे राहिलो. त्यांनी मग ती पूजा बिजा केली आणि नंतर ते गेल्यानंतर मला कळलं की ते कॅसेट कंपनीच्या त्या भागीदार होत्या. ते काम मला पहिलं काम
त्या कंपनीचं काम मला पहिलं त्यांच्याकडून मिळालं होतं. हो. हे माझं भाग्य. म्हणजे निर्माता ज्याला आपण म्हणतो त्या भारत असं मला कळलं. मंगेशकरच होते. असं मला माहिती नव्हतं. मला माहित नव्हतं ते. आणि नंतर एक त्याच्या आधीचा किस्सा असा होता की एक नाटक मला मिळालं, त्याचं नाव आता अजिबात आठवत नाही कारण ते नाटक आलंच नाही, पण त्याच्यात तालमीच झाल्या नाहीत. पण नाटकाचं जेव्हा पहिलं वाचन झालं तर वाचन झाल्यावर त्या लेखक होते तेंडुलकर साहेब, विजय तेंडुलकर असं नाटक होतं. तर त्याचं गाण्यांचं स्क्रिप्ट माझ्या पुढे दिलं की त्याचं पहिलं ओपनिंग गणाने होणार. तर मी म्हणलं ठीक आहे, गण घेतला मी, हातात घेतला आणि डोक्यात चाल आली त्या दिशेनं. ऑलरेडी त्या गाण्याची चाल पारंपरिक चाल खूप लोकप्रिय आहे. अच्छा. शुभ मंगल चरणी गणनाथ. हो, तुलाही माहित असेल हे झालं, पण ते ठाईला येत होतं. शुभ मंगल चरणी गण नाचला धाक दे दाखते धाक दे दाक दे असा होता. मी म्हटलं आपण वेगळं करूया आणि मी केलं शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहूचला. शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहूचला. हे चाल केल्याबरोबर तिथे बसले होते, ते आवाज झाले सगळे, तिथंच केली चाल. तोपर्यंत माझ्याकडे बारका टेप रेकॉर्डर आला होता. चाल केली, टेप पण केली आणि मग पुढे पण त्याची एक अंतरा केला आणि सगळ्यांना ऐकवला. ही तिथल्या तिथं घडलेली घटना. चाल वाचन झालं आणि मी 10 मिनिटाला 10व्या मिनिटाला गाणं अर्ध तयार झालं होतं आणि मी ऐकवलं आणि मी आपल्या माझ्या ह्याच्यात घरी आलो. घरी येऊन मी साधारण 7:30-8ला घरी आलो. 10 मिनिटात माझ्या पाठोपाठ तेंडुलकर साहेब घरी. तोपर्यंत काय होतं, बाबांचं आणि तेंडुलकरांचे जुने रिलेशन होते. बाबांनी त्यांचं एक नाटक केलं होतं. तर मला काय वाटलं तेंडुलकर साहेब आलेत म्हणजे ते बाबांकडे भेटायला आले. मला काय डोक्यातच नाही आलं माझ्या. तर मी म्हटलं थांबा काका, बाबा त्या रूममध्ये बसले, बाबांना सांगतो तुम्ही तिकडे या बाबांच्या. नाही 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 मला तुझ्याकडे काम आहे. अरे म्हटलं माझ्याकडे काय काम. बरं मला फारशी कल्पना नव्हती की हे नाटक त्यांनी लिहिलं आहे. माझ्याकडे काय काम. ते दुपारी काय गणबिण केलं मी ऐकलंय, लोकांनी खूप कौतुक केले आणि ती चाल ऐकायची मला. त्या चालीसाठी मी आलोय. ती ही गाण्याची चाल, शुभ मंगल चरणी गण नाचला. हे गाणं मग मी आता मी एक गण केलाय आपल्या ह्या कार्यक्रमासाठी. त्या गणामध्ये मी 3 प्रकारे गण गुंफलेला आहे. अच्छा. ते 3 प्रकारचा म्हणजे एक टिपऱ्या गण, दुसरा हा मी आता गायलेला गण जॉईंट केलाय तमाशा गण, आणि पुन्हा टिपऱ्या गण. अच्छा. अशा पद्धतीने ती रचना केलेली. अरे वा वा. दादा, खरं तर कुठल्याही कार्यक्रमाची किंवा नाटकाची सुरुवात ही नांदिनी होत असते. लोकनाट्य असेल तर गण म्हणून सुरुवात होते असते. आपल्या कार्यक्रमाला भैरवी नकोच आहे, कारण आपल्या गप्पा खरं तर अशा सुरूच राहिल्या पाहिजेत अशी इच्छा असते सगळ्यांचीच असते आणि आहे रसिक प्रेक्षकांची. परंतु केवळ वेळेचं बंधन पाळायचं म्हणून भैरवीच्या ऐवजी आपण तुम्ही जो गण रचलेला आहे आणि संगीत देखील तुम्हीच दिलेलं आहे, तर तोच गण आपण सादर करूया आणि आजच्या आपल्या भागाची सांगता करूया. रसिको, तुम्हा सर्वांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी दादांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही रचलेल्या गाण्याने आजच्या या आपल्या भागाची सांगता करावी. धन्यवाद. हे शुभदायक विघ्न निवारक तू जगतारक गणनाथा, यावे यावे प्रसन्न व्हावे, शुभाशिष द्यावे गौरी सुता. गजवदना हो गजवदना, हो गजवदना हो गजवदना, तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना. हो हो तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना. हो हो गजवदना हो गजवदना, हो गजवदना हो गजवदना. एकदंत वरद हस्त हे गणाधीशा, भयहारक सुखदायक बुद्धीच्या प्रकाशा. ताप हरो दैन्य सरो
तोडी भव पाशा तुझ पाहिली न दीन पूर्वी ही मनीषा जन सारे गुण गाती हो जन सारे गुण गाती तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना हो हो तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना हो तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना हो तुम्ही यावे सभांगणी करीतो वंदना हो शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसा पाहू चला 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 गणबाकड्या सोंडेचा गण हत्तीच्या पिंडाचा गणबाकड्या सोंडेचा गण हत्तीच्या पिंडाचा आज पाऊल पडला हत्याचा आज पाऊल पडला हत्याचा छुम छुम छननन छुम छुम छननन छुम 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 हा छुम छुम छनन छुम छुम छनन छुम छुम छननन घुंगराचा गजर तिथे साजला नाचला तरी कसा पाहू चला शुभ मंगल चरणी गण नाचला नाचला तरी कसं पाहू चला 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 नंदन नंदन गौरीचा नंदन नाचे गजानन नाचे गजानन नंदन नंदन गौरीचा नंदन नाचे गजानन नाचे गजानन धिनक धिनक मृदुंग बाजे कुंडल झुले नाचे गजानन 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 ठुमक ठुमक नाचत आले पायी पैंजण रुंझुन बोले नाचे गजानन 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 हो गण सारे तुझ नमिती हो गण सारे तुझ नमिती तुम्ही यावे सभांगणी करतो वंदना हो 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 तुम्ही यावे सभांगणी करतो वंदना हो